कालपर्यंतचा कथा भाग आम्ही श्रवण करत होतो. फार खूप 1 तासभर कथा आज ऐका. राजा परीक्षितीला मरणाचा श्राप मिळतो. राजा परीक्षिती सर्वस्वाचा त्याग करतात. शुक्ताल या ठिकाणी येऊन बसतात. भगवान सुतजी भगवान शुकाचार्यजी राजा परीक्षितीच्या समोर आहेत. राजा परीक्षिती भगवान शुकाचार्यजींना एकच प्रश्न करतात, प्रभो जल्दी मरने वाले को क्या करना चाहिए? वरी आने शते प्रश्नो कृतो लोकहितो नृपम. भगवान शुकाचार्यजींना हा प्रश्न एवढा आवडतो. राजा परीक्षितीला म्हणतात, हे राजा तू लोकहितासाठी प्रश्न केला, स्वतःसाठी नाही. कारण आया है सो जाएगा. राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ चला कोई बंधा जंजीर. अरे ते प्रत्येक जण मरायला चाललं, जगायला कोण आलं? एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंच आहे ना दादा. कोण इथे जगायला आलं? अरे जगाचा बाप जर इथे आला त्याला सुद्धा एक दिवस हा देह ठेवावा लागतो ना राजन. हा मृत्यू लोक आहे रे. इथे प्रत्येकाला मृत्यूशी लग्न करावंच लागतं. पण राजा आई तुझ्याकडे 7 दिवस आहेत. 7 दिवस. अरे या जगाच्या पाठीवर कोणी सांगू शकत नाही मी एवढे दिवस जगणार, तेवढे दिवस जगणार, एवढे वर्ष जगणार, तेवढे वर्ष जगणार. सांगत राजा एका क्षणाचा सुद्धा ज्याचा भरवसा नाही. पण तू सांगू शकतोस 7 दिवस तुला जगाच्या बापाने जरी ठरवलं तरी तो स्पर्श करू शकत नाही. जगाचा बाप त्याने जरी ठरवलं तरी तुला मारू शकत नाही. का? कारण एका साधूचा श्राप आहे. देव आपलं वचन टाळेल, देव आपलं वचन कदाचित खोटं करेल, पण साधूचं वचन कधीच खोटं करत नाही. म्हणून ज्या साधूची साधना असते ना त्याचा फक्त आशीर्वाद घ्यायचा, श्राप नाही. बघा माझे वाक्य जरा कळाले तर. ज्या महात्म्यानी 15 वर्ष 3 महिने साधना केली आणि मुखातील दात दक्षिणा म्हणून दिले, त्या मुखातनं पडलेलं वाक्य खोटं कसं होईल? त्या मुखातनं बाहेर पडलेलं वाक्य खोटं कसं होईल? म्हणून त्या मुखातनं कायम आशीर्वादच घ्या. जर तळमळ घेतली तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वाक्य नोट करा. कारण साधूचं अंतकरण जर तळमळलं ना तर जगाच्या बापाला कधीच आवडत नाही. एक वेळेस जगाचा बाप स्वतःचा अपमान सहन करू शकतो, पण त्याच्या भक्ताचा, त्याच्या साधूचा अपमान कधीच सहन करू शकत नाही. एक वेळेस देवाला शिव्या दिल्या देव मान्य करेल, देव क्षमा करेल, पण जर साधूला त्रास दिला ना देव कधीच क्षमा करत नाही. म्हणून साधूच्या मुखातनं बाहेर आलेलं वाक्य, साधूच्या मुखातनं पडलेलं बाहेर पडलेलं वाक्य ते कधीच खोटं ठरत नाही. म्हणून तो साधू. भगवान शुकाचार्य म्हणतात, अरे राजन जगाच्या बापाने जरी ठरवलं तरी तुला ते मारू शकत नाही. का? कारण एका साधूच्या श्रापाचं कवच तुझ्या भोवती आहे. 7 दिवस तुला मृत्यू सुद्धा स्पर्श करू शकत नाही रे. जगाच्या पाठीवरचा भगवंताच्या ब्रह्मांडामधला तू एकमेव असा जीव आहेस. तुला कळतं मी 7 दिवस जगणार आहे. म्हणून राजा तुझ्याकडे 7 दिवस आहेत रे. एका राजाकडे 1 तास होता. 1 तास उरला खटवांग राजाशी भाग्यदशा त्याशी प्राप्त झाली. 7 दिवस तुझ्याकडे आहेत राजा. मग 7 दिवसामध्ये काय होणार नाही? अरे इथे एका क्षणामध्ये सुद्धा एका तासामध्ये सुद्धा एका राजाने आपला उद्धार केला. तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत ना. म्हणून 7 दिवस फार मोठे होतात नाही बाबा. आमचे कसे दिवस जातात खाण्यात आणि झोपण्यात कळत नाही. अरे वर्ष कसं जातं कळत नाही. मागच्या वर्षी कथा केली, ते वर्ष कसं गेलं इथे आलो वाटतही नाही. वर्षानंतर आलोय. आणि आम्ही मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करतो रे बाबा. वाढदिवस इथलं एक आवडलं मला. आपण बाबाजींकडनं वाढदिवस साजरा करतो, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जे केक कापून ते दिवे फुंकून केक कापा ठीक आहे मान्य आहे, पण ते दिवे लावतो आपण. दिवे ज्याचा वाढदिवस आहे त्याला फुंकायला लावतो. अरे वाढदिवस याचा अर्थ त्याच्या आहे दिवे फुंकणं, दिवे बंद करणं. हे शुभ आहे का अशुभ आहे?
अशुभ आहे? मग दिवे विझवणं अशुभ आहे? ज्याचा दिवस शुभ आहे त्याच्याच दिवशी त्याच्या केक समोर दिवे लावता आणि त्यालाच फुंकायला लावता, मग त्याचं पुढचं वर्ष शुभ जाईल की अशुभ जाईल? अंधार करायचा नसतो माई बाप, त्याच्या जीवनामध्ये प्रकाश करायचा असतो ना, दिवे लावायचे असतात. आम्ही ते अंधार करतो, केक कापतो आणि हॅपी बर्थडे टू यू. अरे वाढदिवस, वाक्य आहे का? उम्र बढ़ रही है मतलब मौत नजदीक आ रही है. अरे वय वाढतं, वाढदिवस आम्ही थाटात साजरा करतो, करायला पाहिजे, पण ते यासाठी बाबाजी फार गोड बोलतात. बाबाजींच्या मुखात न ते ऐकावं. तिथीवरती वाढदिवस जर साजरा केला ना तर ते फार शुभ आहे. ते वाढदिवस कसा करायचा बाबाजींच्याच मुखात नाही ऐकावं. पण ऐका, प्रभूला प्रार्थना करावी, देवा गेलेलं वर्ष फार गोड गेलं, पुढचं वर्ष तुझ्या सेवेत जावं, एवढीच. मेरे नाथ भगवान शुकाचार्य म्हणतात, राजा प्रत्येकाला इथे जावं लागतं रे, तुझ्याकडे 7 दिवस आहेत, 7 दिवस फार मोठे होतात. 7 दिवसामध्ये काय होणार नाही राजा, एक काम कर, प्रभू प्राप्ती करायची ना, त्याच्या चरणावरती आपलं मन अर्पण कर. राजा परीक्षित म्हणतात, गुरुदेवा सर्वस्व अर्पण करू शकतो, मन नाही का? हे मन फार चंचल आहे, हे फार चंचल आहे गुरुदेवा. का? मी माझं सर्वस्व भगवंताला अर्पण करू शकतो, पण मन नाही का? मन माझ्या ताब्यात नाही. कोणाचं मन कोणाच्या ताब्यात? अरे मन आमचं कुठे ताब्यात आहे का? इथे बसलोय, घरच्या कुलपाला झटके मारणारे आम्ही. खरंच कुलूप लावलं का नाही? खरंच कुलूप लावलं का नाही? लावलं का नाही? चंचल मन कृष्ण, हे मन फार चंचल. एक भगत बोलतात वृंदावनचे, मी गाणार नाही फार. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना से समझाऊं उतना मचल जाए. एक भगत श्री जी ना बोलता है, श्री जी ये मन बहुत चंचल है, कितना चंचल है. राधे तेरे चरणों की गरज जो मिल जाए, सच है मेरी तकदीर बदल जाए. श्री जी ये मन बहुत चंचल है, आपके चरणों में कैसे लगा लो? कृपा करो श्री जी, कृपा करो. भगवान शुकाचार्य महाराजा परीक्षित म्हणतात, गुरुदेव हे मन फार चंचल आहे, कसं भगवंताच्या चरणावरती अर्पण करू? भगवान शुकाचार्य म्हणतात, राजा मन जर काबीज करायचं असेल तर 4 गोष्टी एकत्रित कर राजा, एकत्र कर. पहिली गोष्ट, जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. जितासनो आसनावरती विजय, जित श्वासो श्वासावरती विजय, जित संगो संग चांगल्याचा कर राजा. आणि चौथी गोष्ट, जितेंद्रिय इंद्रियावरती विजय मिळव राजा. ज्या मन ताब्यात येईल, एकदा का मन ताब्यात आलं ना राजा, मग तुला हे मन कुठेही अर्पण करायला सोपं जाईल राजा. मग या मनाला भगवंताचे चरण दाखव राजा. आणि एकदा का याने भगवंताचे चरण बघितले की मग तुमपर्यंत म्हणतात, आता कोठे धावे म्हणे, तुमचे चरण देख लिया, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. एकदा का याने भगवंताचे चरण बघितले ना माय बाप, मग भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. माझा प्रश्न आहे तुम्हाला, कित्येक लोक, कित्येक भक्त म्हणतात, बाबा बाबाजींच्या मुखाकडे बघितलं की सर्वच कष्ट दूर होतात, सर्व कष्ट दूर होतात. याचा अर्थ भाग गेला, शीन
गेला, अवघा झाला. का आनंद होतो? कारण आपण मन आपलं बाबाजींच्या चरणावरती अर्पण केलं ना, म्हणून ते कुटियामधून बाहेर येईपर्यंत लोक वाट पाहतात. त्यांचं मुख जरी बघितलं तरी आम्हाला समाधान वाटतं. याचा अर्थ आम्ही मन इथे गुंतवलं. मन इथे गुंतवलं.